आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। सरकारने यंदा पीक विमा, अतिवृष्टीची मदत, हमीभावानं खरेदी, पीक कर्ज आणि इतर योजनांसाठी ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे। ई पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्याला यापैकी कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारने ई पीक पाहणी बंधनकारक केली, मात्र ई पीक पाहणीसाठीच्या ॲप मध्ये अनेक अडचणी आहेत। सर्व्हर चालत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये। अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही 1 ऑगस्ट पासून प्रयत्न करतोय, परंतु आजपर्यंत आमची ई पीक पाहणी पूर्ण झाली नाहीये। त्यामुळे झालं असं की 1 ऑगस्ट पासून तर 22 ऑगस्ट पर्यंत म्हणजे गेल्या 22 दिवसांमध्ये एकूण पेरणी क्षेत्राच्या केवळ 7% क्षेत्रावरचीच ई पीक पाहणी करता आली, पिकांची नोंद करता आली। अजून 93% क्षेत्रावरची ई पीक पाहणी करणं बाकी आहे आणि ई पीक पाहणीसाठीची मुदत आहे 15 सप्टेंबर। या कालावधीमध्ये आता ही नोंदणी पूर्ण होईल का, हा देखील एक प्रश्न आहे। परंतु प्रशासन म्हणतंय की ॲप मधल्या सगळ्या समस्या सोडवण्यात आल्या। ज्या काही समस्या आहे त्या एकतर शेतकऱ्यांच्या पातळीवर त्या नेटवर्कच्या आहेत आणि दुसरं म्हणजे शेतकरी एकाच वेळी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे लोड येतोय आणि या समस्या पुढे येत आहेत। जसा लोड कमी होईल तशी ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि 15 सप्टेंबर पर्यंत राज्यातली सगळी ई पीक पाहणी पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय। परंतु शेतकरी प्रत्यक्ष सांगताय की ई पीक पाहणी करणं म्हणजे मोठं दिव्यच ठरतंय, कारण अनेक दिवस रात्रंदिवस प्रयत्न करून देखील ई पीक पाहणी पूर्ण करता येत नाही। आता राज्य सरकारने यंदा ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे आणि ती देखील शेतकऱ्यांनाच करायची आहे। तलाठी किंवा इतर जे काही कर्मचारी त्यांना ई पीक पाहणी करता येणार नाही, त्यांना हस्तक्षेप करता येणार नाही। त्यांना केवळ सुधारणा करण्याचा म्हणजे शेतकऱ्यांकडून काही चुकलं तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार दिल्याचं तलाट्यांचं म्हणणं आहे। आता सरकारने ई पीक पाहणी बंधनकारक केली, जर ई पीक पाहणी नसेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार नाही। पीक विम्याचा जेव्हा GR आला तेव्हा आपण ते वाचलंच आहे। आता जे काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या मदतीसाठी देखील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे। म्हणजे मागच्या 8-10 दिवसांमध्ये जे आपल्या पिकांचं नुकसान झालं त्याची मदत ई पीक पाहणी केली नसेल तर मिळणार नाही। त्यासोबतच आता सगळ्या शेतीमालाचे बाजारभाव सध्या पडलेले आहेत, त्यामध्ये आपलं महत्त्वाचं पीक कापूस आहे, सोयाबीन आहे, तसंच इतर कडधान्य पीक आहे। यांची जर आपल्याला विक्री सरकारला हमीभावानं करायची असेल तरी देखील ई पीक पाहणी बंधनकारक आहे। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे, निकडीचं बनलंय। आता शेतकरी 1 ऑगस्ट पासून की जेव्हा ई पीक पाहणी सुरू झाली तेव्हापासून प्रयत्न करतायत, परंतु आजपर्यंत अनेक अडचणी आहेत। आता शेतकऱ्यांच्या अडचणी पहिल्या दिवसांपासून आहेत, परंतु प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांना केवळ सल्ला दिला जातोय। तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सोडवल्या जात नाहीयेत। प्रशासन दावा करतंय की आम्ही तांत्रिक अडचणी सोडवतोय, सुरुवातीपासून असलेल्या अनेक अडचणी आतापर्यंत सोडवण्यात आल्या आणि ज्या काही कमी अधिक प्रमाणात अडचणी असतील त्या पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही सोडवू असं प्रशासन म्हणतंय। प्रशासनानं पहिल्या दिवसांपासून शेतकऱ्यांना नेमकी प्रक्रिया कशी करायची हे सांगितलं, परंतु तांत्रिक अडचणी आजपर्यंत कायम आहे। आता ई पीक पाहणी का करायची हे देखील प्रशासनानं सांगितलंय, म्हणजे ई पीक पाहणी कशासाठी बंधनकारक आहे ते सांगितलं। तर नेमकं कशासाठी आहे ते आपण बघितलंच, परंतु प्रशासनानं जे काही शेतकऱ्यांमध्ये मेसेज पाठवलाय तो आधी आपण बघूयात। ते पीक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी म्हणजे भरपाईसाठी ई पीक पाहणी बंधनकारक आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई जसे की आता अतिवृष्टीची भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक आहे। जर आपल्याला हमी भावानं आपला माल विकायचा असेल तर त्यासाठी ई पीक पाहणी लागेल, कारण ई पीक पाहणी केली तरच आपल्या 7/12 पिकाची नोंद होणार आहे। जर आपल्याला पीक कर्ज सुविधा पाहिजे असेल म्हणजे पीक कर्ज हवं असेल तर तरी देखील आपल्याला ई पीक पाहणी करावं लागेल। तसंच ॲग्रिस्टॅक अंतर्गत सरकारी योजना व अनुदान पाहिजे असेल तरी देखील ई पीक पाहणी बंधनकारक आहे, म्हणजे 7/12 पिकाची नोंद आवश्यक आहे। तसंच इतर योजनांसाठी देखील ई पीक पाहणी बंधनकारक आहे असं सरकारचं म्हणणं आहे। आता अगदी सुरुवातीपासून शेतकऱ्यांना सांगितण्यात आलं की ई पीक पाहणी यंदा बंधनकारक काय, कारण तुम्हाला इतर कुठल्याच योजनांचा लाभ मिळणार नाही, कारण तुमच्या 7/12 पिकाची नोंद होणार नाही आणि ही पिकाची नोंद फक्त शेतकऱ्यांनीच करायची ई पीक पाहणीच्या माध्यमातून। आता हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना नेमके ई पीक पाहणी कशी करायची, म्हणजेच ॲप कुठलं डाउनलोड करायचं, त्यानंतरचे पुढचे टप्पे काय ते सांगण्यात आले। परंतु हे टप्पे पूर्ण करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत। मग नेमकं शेतकऱ्यांना काय सांगण्यात आलं ते देखील बघूयात। आता ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायची त्यांनी आधी प्ले स्टोअरवर जायचंय, तिथं ई पीक पाहणीसाठीचं जे काही DCS मोबाईल ॲप आहे ते डाउनलोड करायचंय। त्यानंतर OTPच्या आधारे ॲपमध्ये नोंदणी करायची आहे। आता इथपर्यंत सगळं ठीक आहे की म्हणजे OTPच्या आधारे नोंदणी पूर्ण करता येते, परंतु जसं शेतकरी पुढच्या टप्प्यांकडे जातात की पिकाची माहिती भरायची आहे, म्हणजे पिकाची माहिती भरताना एकतर आपल्याला जेव्हा नोंदणी येते तेव्हा आपल्याला आपला महसूल विभाग कुठला, त्यानंतर जिल्हा कुठला, त्यानंतर आपला तालुका आणि गट नंबर हे सगळे टप्पे येत असतात। त्यानंतर देखील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना माहिती भरावं लागतं। ही माहिती भरताना तिथंच सर्व्हर चालत नाही, तिथंच सर्व्हर अडकतं आणि नंतर सुरुवातीपासूनची प्रक्रिया चालू होते। म्हणजे एकतर सर्व्हर पुढे जात नाही, शेतकऱ्याला पूर्ण मागे यावं लागतं आणि पुन्हा ती प्रक्रिया
सुरुवातीपासून चालू करावे लागते। तसंच जर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी पूर्ण करताना 20 मीटर बफरच्या आत पिकांचे 2 फोटो घ्यायचे आणि ते फोटो अपलोड करायचे, त्यानंतरच ई पीक पाहणी पूर्ण होईल। आता ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आपली संपूर्ण माहिती भरायची असते, त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत। आता पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाण्यामध्येच ॲप चालत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही अगदी 1 ऑगस्ट पासून की जेव्हा पहिल्या दिवसापासून ई पीक पाहणी सुरू झाली, ही अडचण येऊ नये ही अडचण लक्षात ठेवून आणि सरकारनं ई पीक पाहणी बंधनकारक केल्यामुळे पहिल्या दिवसांपासून प्रयत्न करतोय, परंतु अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत यामध्ये यश आलेलं नाहीये, ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाहीये। आता जेव्हा शेतकरी स्थानिक पातळीवर तलाठी असेल किंवा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे जातात, तेव्हा त्यांना तुम्ही तुमचं जे काही मोबाईल मधले ॲप आहे ते आउटडेटेड आहे, तुम्ही ॲप हे डिलीट करा, अपडेटेड ॲप डाउनलोड करा असं सांगितलं जातं। शेतकऱ्यांनी ते देखील केलं तरी देखील ई पीक पाहणी पूर्ण होत नाहीये। आता शेतकऱ्यांना असं देखील सांगण्यात आलं की तुमचा मोबाईल अद्ययावत नाहीये, म्हणजे तुमच्या मोबाईलला हे ॲप सपोर्ट करत नाही। तर काही शेतकऱ्यांनी की ज्यांच्याकडे चांगले मोबाईल आहेत त्यांच्या मोबाईलमधून देखील ह्याच अडचणी कायम आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना जे काही कारणं सांगितले जात आहेत ते कारणं शेतकऱ्यांनी दूर केल्यानंतर देखील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यामध्ये अडचणी कायम आहेत। आता सर्वाधिक असं सांगितलं जातं की कदाचित तुमच्या गावांमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये मोबाईलची रेंज कमी असेल, परंतु काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आमच्या घरामध्ये तर ऑप्टिकल फायबर आहे, म्हणजे जिओ असेल किंवा एअरटेल असेल, यामध्ये आमचे मुलं IT कंपनीमध्ये काम करतात, ते घरामध्ये बसून त्यांचं काम करतात, तर मग आमचं हे ॲप का चालत नाही, म्हणजे ई पीक पाहणी का पूर्ण करता येत नाही, असा प्रश्न देखील काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। म्हणजेच प्रशासनाकडून जे काही सांगितलं जातं की नेमकं तुमच्याकडे रेंज कमी असेल, नेटवर्क कमी असेल, ते देखील कारण नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता नुकतंच मागच्या काही दिवसांमध्ये प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आणखीन एक मेसेज पाठवण्यात आला, तो नेमका मेसेज काय ते देखील बघूयात। या मेसेजमध्ये असं म्हटलं की खरीप हंगाम 2025-26 च्या नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड येतोय, त्यामुळे पीक पाहणी नोंदणीसाठी वेळ लागतो, परिणामी शेतकऱ्याची निराशा होते आणि ॲप चालत नाही असा संभ्रम निर्माण होतो। तर आपल्याला विनंती आहे की रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये, म्हणजे आपल्या गावात किंवा शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा, म्हणजे नोंदणी पूर्ण करा, सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा व रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून सेव्ह करा। यामुळे काय होणार आहे तर सर्व्हर लोड कमी होईल, आपल्या वेळेचा त्रास होणार नाही, पिकाची नोंद सहज पूर्ण होईल। आता या मेसेज प्रमाणे देखील अनेक शेतकऱ्यांनी हीच प्रक्रिया पूर्ण केली। म्हणजे जेव्हा आपण आपल्या गावात राहू किंवा आपल्या जे काही निम शहर आहे, तालुक्याच्या ठिकाणी जे शेतकरी राहतात, त्यांनी आपल्या घरी आल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु गावात असून देखील किंवा आपल्या तालुक्याच्या लेवलच्या गावांमध्ये असून देखील अनेक शेतकऱ्यांना नोंदणी देखील पूर्ण करता आली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच गेल्या 22 दिवसांमध्ये आतापर्यंत 10 लाख हेक्टरवरील क्षेत्राचे देखील ई पीक पाहणी पूर्ण झालेले नाही आहे आणि आपल्या खरीपातील लागवड जी आहे ती 142 लाख हेक्टरवर आहे आणि आतापर्यंत 10 लाखांचा टप्पा देखील पूर्ण झालेला नाही आहे। आता 15 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, म्हणजे जवळपास एक 23-24 दिवस बाकी आहे। तर या उरलेल्या 23-24 दिवसांमध्ये खरंच हे उरलेलं जवळपास 131 लाख हेक्टरवरची ई पीक पाहणी पूर्ण होणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे। जर समजा शेतकऱ्यांकडून ही पीक पाहणी पूर्ण झाली नाही तर नेमकं सरकार पुढे काय करणार, कारण यंदा शेतकरी वगळता इतर कोणालाही शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा शेतकऱ्यांच्या वतीने ही पीक पाहणी पूर्ण करता येणार नाही। आणि यामधल्या काही थोड्या समस्या आहेत की जर समजा गावामध्ये नेटवर्क नसेल आणि त्या गावामधून जर समजा तालुक्याचं ठिकाण दूर असेल तर शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला खरंच तिथं जायला पाहिजे का, आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे चांगले मोबाईल नाहीत किंवा तुमचं ॲप सपोर्ट करत नाही तर त्या शेतकऱ्यांचं पुढं काय होणार। म्हणजेच आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रामीण भागांमध्ये सगळ्यांकडेच काही चांगले मोबाईल नसतात किंवा अँड्रॉइड मोबाईल नसतात, तर त्या शेतकऱ्यांचं काय होणार, म्हणजे त्यांनी इतर शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असं जरी उत्तर असलं तरी मात्र त्या शेतकऱ्यांना वेळेमध्ये खरंच कोणी ई पीक पाहणी करून देणार का, हा देखील प्रश्न आहे। शेतकऱ्यांचं एक साधं सोपं म्हणणं आहे की आम्ही सरकारला जे काही अद्ययावत तंत्रज्ञान आहे किंवा ई पीक पाहणी त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु तुम्ही ई पीक पाहणीसाठी जे काही ॲप आणलं त्या ॲपमधल्या समस्या मात्र कायम ठेवता कामा नये। प्रशासनाचा दावा आहे की आतापर्यंत आमच्याकडे ज्या ज्या काही समस्या आल्या त्या सगळ्या समस्या आम्ही सोडवल्यात, परंतु शेतकरी मागच्या काही दिवसांपासून एकत्रच ई पीक पाहणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजेच एका गावातले शेतकरी एकदाच आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ही सगळी समस्या आहे। जसा हा लोड कमी होईल तशी प्रक्रिया सुरळीत चालू राहील आणि शेतकऱ्यांच्या जसं समस्या येतील की ह्या समस्या आम्हाला येत आहेत त्या समस्यात तांत्रिक समस्या आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं देखील प्रशासनाचं म्हणणं आहे। परंतु शेतकऱ्यांना आता जो काही मनस्ताप सहन करावा लागतो त्याचं काय, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तुमचं काय, तुमची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे का, तुम्हाला काय नेमका समस्या येतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।